फक्त स्टंटबाजी करायची आणि ती प्रसिद्धीसाठी करते, कारण ती एवढ्या वर्ष आमच्याकडे ती ऍक्च्युली पहिली गोष्ट म्हणजे ती मतदार नाहीये, ती परभणीची राहणारी आहे आणि सगळ्यांना अधिकार आहे की प्रत्येक चाळीमध्ये बिल्डिंगमध्ये जायचा. ती कधी आमची म्हणजे पहिली गोष्ट मतदार नाहीये, त्याच्यामुळे तिने तुला पत्रक नव्हतं घ्यायचं. आम्ही काही तिचं दार वाजवलं नव्हतं किंवा काही नाही. आम्ही महिला पुढे चाललो होतो, घरातून आली, व्हिडिओ काढतीये आणि सांगतेय तुम्हाला अच्छा, आणि ती सांगतेय की आम्हाला की तुम्हाला परमिशन आहे का. अरे परमिशन असल्याशिवाय आम्ही त्या बिल्डिंग मध्ये गेलो का. तू भाड्याने राहते आणि मतदार नाही तर कशाला आमच्या तू स्टंटबाजी करतीये. आणि तू आज बाळासाहेबांचं पत्रक आमच्या हातातून खेचून घेतीये आणि स्वतःच्या रूम मध्ये टाकतीये आणि रूम मध्ये गेल्यानंतर बाळासाहेबांच्या पत्रकावर तू पाय देऊन दणादणा नाचतीये. हे तुला उद्धव साहेबांनी शिकवलं का. आज उद्धव साहेब हे बाळासाहेबांचे वडील आहेत. मग हे उद्धव साहेबांना कळत नाही का की आज उद्धव साहेबांना कळत नाही का आज आपल्या बाळासाहेब हे आम्ही दैवत मानतोय. आणि आज बाळासाहेबांना आम्ही दैवत मानतोय आणि ही बाळासाहेबांच्या पत्रकावर नाचतीये. प्रत्येक गोष्टीला तुला स्टंटबाजी करायची, प्रत्येक गोष्टीला तू आमच्या महिलांवर अत्याचार करणार, गद्दार गद्दार म्हणून ओरडणार. आम्ही काय हे कुठपर्यंत सहन करायचं. हा ऐका माझा स्पीकर चालू होता आणि मी कमिटीची परमिशन काढून मी आज गेली होती. मी अशी गेली नव्हती आणि कमिटीने आम्हाला सांगितलं होतं की 3 रूम घ्या, तिच्या रूमच्या तिथे जायचं नाही. आम्ही तिचा दरवाजा वाजवला नाही का काय नाही. माझा स्पीकर चालू असल्यामुळे माझ्या महिला घोषणाबाजी करणार, कारण बिल्डिंग मध्ये ब्लॉक कोणी उघडत नाही. मग त्याच्यामुळे आम्हाला घोषणाबाजी करावं लागते. घोषणाबाजी केली, आम्ही पुढे चाललोय, ही मागून येते आणि आमचा व्हिडिओ काढते. आणि तुला काय गरज पडली, परमिशन आहे का, परमिशन आहे का. 10 वेळा येऊन आम्हाला तेच विचारतीये, काय गरज पडली तिला. आणि तू जर आमच्या बाळासाहेबांच्या पत्रकावर तू नाचतीये तर कुठला शिवसैनिक म्हणा, कोण सहन करेल, कोण नाही सहन करणार. हा ऐका 3 दरवाजे आहेत, 4 एका बिल्डिंग मध्ये, 4 हिच्या साईडला, एका साईडला 4 दरवाजा. हिचा कोपऱ्यातला रूम आहे, कोपऱ्यातला रूम आहे. 3 दरवाजांना पत्रकं दिली, 3 दरवाजांनी पत्रकं घेतली. एका आजीबाईला आम्ही पाणी मागितलं, ते आजीबाई पाणी घेऊन येस्तोर ही बाई बाहेर आली आणि तुम्हाला परमिशन आहे का, परमिशन आहे का, ही अशी विचारत राहिली. मग काय करणार आम्ही. आणि शिवाय हिने आमच्या महिलांच्या हातातून पत्रक खेचून घेतलं आणि बाचाबाजी पत्रक खेचून घेतल्यानंतर मी तिला काय बोलले, तू व्हिडिओ बंद कर आणि आमचं पत्रक आहे ते आम्हाला दे. ती पत्रकावर दणादणा नाचतीये म्हणून मी तिला म्हटलं पत्रक दे. आणि आमचे पुरुष आमच्या बरोबर होते पण आमचा पुरुष एकही आला नाही. कशाला तू विनयभंगाचा त्यांच्यावर आरोप करतीये. आमचे अरे बाळासाहेबांचे ते शिवसैनिक आहेत, ते काय असे कुठले ऐरे गैरे नाहीयेत महिलांवर अत्याचार करणारे. काय ऐका महिलांनी छाती दाबायला, ऐका मी पण एक महिला आहे. ऐका जर तिच्या जर अत्याचार झाला असता ना तर तिथं मी उठून पडली असती. पुरुषांनी जर माझ्या हे केलं असतं तर. हे सगळं खोट आहे आणि ती फक्त स्टंटबाजी करण्यासाठी करते. आणि तिने तर माझ्या भायखळा विधानसभेमध्ये ना खुपसूच नाही का, खुपसू नाही. ती परभणीची वोटर्स आहे, माझी वोटर्स नाहीये. आणि माझ्या उमेदवारावर तर तिने आरोप करू नये, गद्दार बिद्दार. अरे गद्दार कोणाला बोलतेस तू गद्दार. अरे तुम्ही गद्दार आहेत, तुमची लायकी आहे का. तुम्ही आम्हाला गद्दार बोलतात. तुझं काय खातो पितो आम्ही आणि गद्दार गद्दार प्रत्येक गोष्ट. अरे यामिनी जाधव आज उमेदवार आहे, आज आमची डेअरी होत नाही यामिनी बोलायची तर ही कोण यामिनी करणारी. कोण करणारी ही यामिनी. प्रत्येक गोष्टीला यामिनी गद्दार आहे, यामिनी गद्दार आहे, यशवंत पळून गेला. हे काय तुझी भाषा आहे बोलण्याची. मग ऐका 1 मिनिट. तिनं काय केलं, जेव्हा आम्ही बोललो ना तिला व्हिडिओ बंद कर म्हणून, तिने मोबाईल एका कोपऱ्यामध्ये फेकून दिला आणि आम्ही चाललो तर ती काय बोलायला लागली,
चोर आहेत, माझ्या घरातून चोरी करून चाललात, माझ्या घरातून चोरी करून चाललात, म्हणून माझ्या एका महिलेने मोबाईल आणून माझ्या मोबाईल तिने बाहेर फेकला, म्हणून तो मोबाईल तिने आणून दिला. मग ह्याच्यात काही गैर झाला? उद्या ती माझ्या पुरुषांवर, आमच्या शिवसैनिकांवर आरोप करतीये की ह्यांनी माझा विनयभंग केला. मग उद्या ती आम्हाला काही बोलू शकते ना, चोरी केली. उद्या ती सांगेल माझ्या घरातून काय लुटून नेलं. बरोबर आहे की नाही? आज आमच्या पुरुषांना, शिवसैनिकांवर तू आरोप करतेस. अरे तुम्ही पण शिवसैनिक होतात. अरे गद्दारांचं खाऊन तुम्ही रिकामे झालात. तुमच्या तोंडाचं पाणी आहे ना, पुसायला गेला तरी निघणार नाही, एवढी गद्दारी तुम्ही केली आमच्या बरोबर. ऐका, पहिल्यापासून आहे, जसं आम्ही तिला ओळखतो ना, तेव्हापासून तिचा एकच, तिला फक्त प्रसिद्धी आणि स्टंटबाजी. प्रसिद्धी करायची, एखादा फेसबुक लाईव्ह केला की त्याच्यावर कमेंट पडणार. मग मी मोठी झाले, मग मातोश्रीवर गेली की आणखी वरचं पद मिळणार हवेतलं. हे बाकी काय नाही, तिला फक्त हवेत उडायचंय, बाकी काय नाही. हो, तिला ना परभणीत पाठवा. तुम्हाला मी एकच सांगते, तिचा परभणीचा रस्ता दाखवा. तिची ना, तिची गायकीची काय संगीता मारणे, उपविभाग प्रमुख आहे. जेव्हा मी स्टार्टिंगला गेली ना, तेव्हा पत्रक माझ्या हातातनं काढलं तिने, आणि माझे बघा, माझ्या हात धरून मला तिने हे केलं आणि पत्रक लातेने तुडवलं तिने. स्टार्टिंगला गेले तेव्हा ती आज हे बोलते गद्दार आहे, गद्दार आहे, गद्दार आहे. आज डोंगरी सारख्या इलाक्यामध्ये जेव्हा ही नवीन मुंबईमध्ये जेव्हा आली राहायला, त्या यशवंत जाधव साहेबांकडे ती रात्रंदिवस राहायची. त्या यशवंत जाधव साहेबांनी, यामिनी वहिनींनी नेहमी तिला मदत केली, नेहमी सपोर्ट केला. तिच्या आईचं ऑपरेशन झालं तेव्हा यशवंत जाधव साहेबांनी तिला आणि तिच्या आईला जे मध्ये तिचं ऑपरेशन पार केलं. प्लस तिला इकडे जाधव साहेबांनी स्वतःचं घरात राहायला दिलं. एवढे तिने 15-20 दिवस ती राहिली साहेबांच्या घरात. मुलीसारखा सांभाळ केला. माझे मामा, माझी मामी, माझा मामा, माझी मामी. त्यानंतर डोंगरीमध्ये तिला 3 वर्ष हेवी डिपॉझिटवर ठेवलं ह्या जाधव साहेबांनी, तिच्या मामानी, तिचा मामा आणि तिच्या मामीनी. ठीक आहे. त्यानंतर आज जे ती त्या इंदू मिल वसाहतीत राहते, तिकडे सुद्धा जाधव साहेबांनीच पैसे देऊन तिला त्या रूम मध्ये भाड्याने ठेवली. कारण की तिने हे सांगितलं, मामा तू माझा आहेस, मामा तू माझा आहेस. आणि आईने मला सांगितलंय की मामा आणि मामी सोबत राहायचं. मग तेव्हा गद्दारी नाही, आता तू गद्दार बोलतेस ना त्यांना, मग सोड त्यांनी दिलेल्या भाड्याच्या पैशाचं घर आणि निघून जा तुझ्या परभणीला. तू इकडं ना तुझी लायकीची नाहीयेस की तुझी लायकी परभणीमध्ये दिसलेली आहे, म्हणून तुला इकडे सगळं हाकलवले. तुझ्या आईला तिकडे काय उपमा आहे, काय इज्जत आहे ते बघा. इकडे येऊन तुम्ही साहेबांचं बोलताय. साहेबांकडे कोण बोलायला नाही ना, म्हणून ही भाड्याचं बैल आणून ठेवली हिला. एवढंच बोलायचं, बाकी काय नाही. उद्धव साहेबांनी म्हणा चांगल्या बायका ठेवा, चांगल्याला बाहेर, आणि फालतू आणून ठेवलंय तिथं. चला सगळी चला आता चला माईक सांगितलं चला चला गर्दी करू नका चला. Thank you.